आज वारीचा दुसरा दिवस. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज सकाळी सिद्धिविनायक मंगल कार्यालय घारगाव येथे सकाळचा काकडा चालू होता. सकाळी लवकर पहाटे 4 वाजल्यापासून काकडा चालू होतो दिंडीमध्ये. आणि काकडा चालू असताना स्वामींच्या पादुकांचं पूजन पण चालू होतं आणि सर्व विनेकरी मंडळी सर्वजण पूजेसाठी उपस्थित होते. पहाटे काकडा झाल्यानंतर स्वामींची आरती झाली आणि दिंडी तिथून प्रस्थान झालं दिंडीचं. मग नंतर सकाळी बेलवंडी स्टेशनवर दिंडी पोहोचली आणि बेलवंडी स्टेशनवर लबडे डॉक्टर यांच्या इथं नाश्त्याची व्यवस्था होती. मग तिथं पालखी पोहोचल्यानंतर पालखीचं गोल रिंगण झालं रथाच्या भोवती. मग सर्व वारकरी नाचत होते आणि गुरुवर्य झरेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण पार पडलं आणि नंतर नाश्त्याला सुरुवात झाली. आणि नाश्त्याला आज होती मिसळ. सर्व वारकऱ्यांनी मिसळचा आस्वाद घेतला. 1 नंबर मिसळ झाली होती. पोट भरून सर्वांनी खाल्लं. नाश्ता झाल्यानंतर दिंडी निघाली. दिंडीचं प्रस्थान झालं आणि तिथून जाता जाता वाटेवर सुनील आणि शंभू दोघजण अभंग म्हणत होते. दोघांनी अभंग 1-2 भारी एकदम सुरात म्हणले. नंतर आपले विलास महाराज झरेकर 1 नंबर अभंग गवळणी म्हणतात आणि ते नाचून सादरीकरण करतात. अभंग गवळणीच त्यांचं 1 नंबर कला आहे बरं त्यांच्या अंगात. नंतर दुपारच्या जेवणासाठी दिंडी लोणी व्यंकनाथ येथे थांबली आणि तिथं यासीनभाई तांबोळे आणि गुलाबभाई तांबोळे यांचं भजन झालं. आणि दोघजण बाप लेक आहेत आणि जातीनं मुसलमान असून आपल्या स्वामींचे भक्त आहेत. वारकरी संप्रदायाला मानणारे आणि वारकरी संप्रदायाची सेवा करणारे त्यांचं घराणं आहे आणि ते स्वतः वारकरी आहेत. मग भजन चालू असताना जेवणाची व्यवस्था, जेवण करायला चालू होतं. मग भजन झाल्यानंतर सर्वांनी जेवण करून घेतलं आणि तिथून निघालो. आणि आजचा मुक्काम होता मडे वडगाव हायस्कूल येथे आणि जाता जाता वाटेवर अभंग वळणींचा भारुडांचा कार्यक्रम चालू होता. मग तिथे आपल्या वाकरीचे भीमराव माने यांचं भारुड चालू झालं आणि त्यांना साथीला उथरेगावचे वागुदेव होते. व्हिडिओमध्ये जरा कार्यक्रम बघा पुढे. म्हणले महाराज आपला दोघाचा गोंधळ मग आता कोणाचा गोंधळ म्हणून म्हणले महाराज गोंधळ घालायचा कसा नाही का आता कसा गोंधळ झालो आपण म्हणजे महाराज एक कोलेगावचा कार्यक्रम बारीक केली ₹25 देऊ की भारुडांचा कार्यक्रम झाला आणि नंतर पालखी निघाले आपल्या मडे वडगावच्या हायस्कूल. मग जाता जाता वारकरी सर्व चालत होते. शिस्तीत सर्वांची लाईन लावायला चालू होती. झरेकर महाराज नेहमी सांगतात लोकांना शिस्तीत चाला, तरी लोक जरा ऐकत नाहीत. मग जात जात वाटेमध्ये हरिपाठ चालू होता आणि हरिपाठामध्ये ज्ञानदेवाप्रमाणे चालू होतं. सर्वजण त्यासाठी थांबले होते आणि स्वामींच्या घोड्याचं उभं रिंगण पण होणार होतं, त्यासाठी सर्वजण उत्सुक होते. मग घोड्याला मधून पळवायला चालू केले आणि घोड्याचं ही पहिलंच वर्ष आहे आणि घोडा जरा रागीट आहे बरं का. जरा त्याला असं कोणी त्रास दिला की ते चावाय बघतोय. तरी घोडा 1 नंबर पळला. 1 नंबर भारी रिंगण झालं स्वामींचं. रिंगण झाल्यानंतर सर्वांनी घोड्याचं दर्शन घेतलं आणि पालखी निघाली हायस्कूलकडं. सर्व वारकरी ग्राउंडकडे निघाले होते आणि रथ जरा मागं थांबला होता कारण बैल उतार होता मोठा, त्यामुळे जरा रथ थांबवला आणि सर्व वारकरी खाली गेल्यानंतर मग रथ खाली घेतला आणि बैल जोडी पण 1 नंबर आहे. तिथून मग लवकरच पालखी पोहोचली होती शाळेवर, त्यामुळे गोल रिंगण करायचं ठरलं. मग गोल रिंगण चालू झालं आणि तिथं पण स्वामींच्या घोड्याचं गोल रिंगण झालं आणि घोडा एवढा भारी पळला. मग गोल रिंगण चालू असताना दोत्रीचे वारकरी मंडळी यांना पालखी महाराजांनी रथातून खाली घ्यायला सांगितलेली. त्यांनी पालखी नाचवत ग्राउंडवर आणली आणि नंतर पोचल्यानंतर पालखीची आरती झाली. मग कीर्तन चालू झालं. मग कीर्तनामध्ये मी पकवाज वाजवला आणि नंतर कीर्तन झाल्यानंतर जेवण करून निवांत संध्याकाळी झोपला आणि उद्या पाठ लवकर निघायचं आहे. धन्यवाद.